तर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचं कार्यालय लोकाभिमुख आहे, तिथे तोडफोडीचा प्रकार घडणं हे एक षडयंत्र आहे असा आरोप भाजपाचे मुख्य प्रवक्ते केशव उपाध्ये यांनी केलेला आहे। त्यांच्याशी बातचीत केली आमचे प्रतिनिधी ओम देशमुख यांनी। भाजपचे मुख्य प्रवक्ते केशव उपाध्ये आपल्या सोबत आहेत। केशवजी, काल हा प्रकार मंत्रालयात खरं तर घडला। गांभीर्याची गोष्ट आहे की मंत्रालयात अशा प्रकारचा घटना घडते। या घटनेमागे एक षडयंत्र आहे का याचा खरंच तपास करायला पाहिजे, कारण मुळामध्ये देवेंद्र फडणवीस यांचं कार्यालय हे लोकाभिमुख कार्यालय समजलं जातं। जिथे एखादा प्रश्न असतो त्याची उत्तरं त्यांच्या ऑफिसला गेले की ती ताबडतोब एखाद्या समस्येवरती ताबडतोब उत्तर शोधण्याचा प्रयत्न त्यांचं ऑफिस नियमित करतं। तशा प्रकारचं त्या ऑफिसची ख्याती आहे। अशा वेळी तिथे कोणी नसताना तिथे जाणं संध्याकाळच्या वेळी आणि तिथे सगळे त्या तशा पद्धतीची तोडफोड करणं, नेमप्लेट काढून टाकणं, भाषा काही विचित्र वापरणं, हे सगळं ठरवून केलेलं आहे का, त्याच्यामध्ये काही षडयंत्र आहे का, या पद्धतीचा तपास व्हायला हवा। कारण हे साधं प्रकरण नाही आहे, नुसतंच कोणीतरी याच्याने त्या मानसिकतेतनं कोणी केलं असं नाही। मला वाटतं हे ठरवून कोणी त्याच्या पाठीमागे कुठल्या शक्ती आहेत का याचाही विचार आपल्याला नक्की केला पाहिजे। हे अत्यंत गंभीर प्रकरण आहे, एवढं मात्र नक्की। पण गृहमंत्र्यांच्याच कार्यालयात अशा प्रकारची घटना घडते आणि विशेष म्हणजे ती महिला सचिव कार्यालयातून, म्हणजे सचिवांचं जे गेट असतं तिथून येते। कुठेतरी यात लूफॉल्स यंत्रणेमध्ये सुद्धा आहे। नाही, असं एकदा मंत्रालयामध्ये पास दिला जातो, आपल्या सगळ्यांना माहिती आहे, तुम्ही पासने प्रवेश करता। त्यामुळे मंत्रालयात पासने प्रवेश केल्यानंतर आता तिथे बरं तपासणी होते, काही तुम्ही काही शस्त्र आणलीत का, मुग आणलीत का, त्यानंतर तिने हातानं प्लेट फेकून दिली, तिनं सगळ्या कुंड्या काय हे केल्या। मला असं वाटतं की ज्यावेळी मंत्रालयामध्ये मंत्रालयात येणारा माणूस हा गरजू माणूस असतो, काहीतरी कामासाठी आलेला असतो असा आपल्या सगळ्यांचा समज आहे। आणि त्यामुळे त्या पद्धतीने तिने प्रवेश कुठल्या सचिव गेटने कसा केला, सचिव गेटने असं प्रवेश करता येत नाही। त्यामुळे तिने कुठल्या माध्यमातून प्रवेश केला, सचिव गेट कुणी तिला पास दिला, ती आत तिथपर्यंत पोहोचली कशी 6व्या मजल्यापर्यंत, त्या आतमध्ये बरं देवेंद्रजी नसल्यामुळे स्वाभाविकपणे त्या ठिकाणी महिला पोलीस पण नव्हत्या सगळ्या कोणी, कारण शेवटी त्यामुळे तिला पकडताही त्यावेळी आलं नाही, हे सगळं बघितलं। त्यामुळे आता या प्रकरणामागे नेमकं काय हे सगळ्या गोष्टी स्पष्ट होणार आहे। निवडणुका समोर डोळ्यासमोर ठेवून एका अर्थाने अशा पद्धतीचं कोणी कारस्थान करण्याचं कारण आहे काय, काही याच्यामध्ये काही षडयंत्र आहे का, याचं समोर नक्की मला असं वाटतं समोर येतील। पोलिसांनी त्या महिलेला ताब्यात घेतल्याची चर्चा आपण सगळ्यांना माहिती आहे। मला असं वाटतं गोष्टी लवकर सगळ्या स्पष्ट होतील। व्हिडिओ जर्नलिस्ट सर्व्हिससह मी ओम देशमुख, झी मीडिया, मुंबई।